अक्षय पात्र फाउंडेशन के नागपुर किचन में भोजन वितरण व्यवस्था को और मजबूत करने के लिए नए इलेक्ट्रिक वाहनों को शामिल किया गया है। इस वाहनों को डॉक्टर रचना कुलकर्णी और डॉक्टर आनंद कुलकर्णी के सहयोग से फाउंडेशन को प्रदान किया गया है, जो लंबे समय से संस्था के कार्यों का समर्थन करते आ रहे हैं। ये इलेक्ट्रिक वाहन रोजाना सरकारी स्कूलों में पढ़ने वाले बच्चों तक ताजा और पौष्टिक भोजन समय पर पहुंचाने में मदद करेंगे। प्रत्येक वाहन से प्रतिदिन लगभग 3000 बच्चों को भोजन उपलब्ध कराया जा सकेगा। इस पहल से भोजन वितरण प्रणाली को गति मिलने के साथ साथ पर्यावरण संरक्षण को भी बढ़ावा मिलेगा। कार्यक्रम में फाउंडेशन के पालक संचालक भरत प्रभु, डॉक्टर रचना और डॉक्टर आनंद कुलकर्णी और शुभचिंतक मौजूद थे। अक्षय पात्र फाउंडेशन वर्तमान में देश के 16 राज्यों और 3 केंद्र शासित प्रदेशों में लाखों बच्चों को मध्यान्ह भोजन उपलब्ध करा रहा है। नागपूरच्या अक्षय पात्र याला 2 गाड्या आज जो आहे डोनेट करण्यात आल्या आहे। या विषयीचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि हा डोनेशन करणाऱ्या ज्या आहे रचना कुलकर्णी आपल्या सोबत आहे, ज्या डॉक्टर आहेत, मात्र त्या मुलांच्या एज्युकेशनला घेऊन अतिशय गंभीर आहे। गरीब मुलांना, गरजू विद्यार्थ्यांना एज्युकेशन मिळावं आणि त्यासोबतच त्यांना जे आहे जेवण सुद्धा मिळावं यासाठी त्या आग्रही आहे। आपण त्यांच्याशी बोलूया। मॅडम, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर। मला सांगा की आज आपण जे आहे 2 इलेक्ट्रिक व्हेकल्स जे आहे अक्षय पात्रला डोनेट केले आहे। काय त्याच्या मागचा मोटो आहे, काय तुम्हाला वाटते? आणि आपण पेशाने डॉक्टर असल्यानंतरही मुलांविषयी अतिशय कळकळ आहे आपल्याला, काय सांगा? निश्चित मी नागपूरलाच जन्मलेली, नागपूरलाच वाढलेली आणि नागपूरमध्ये शिक्षण घेतलं आहे। आता सध्या मी US मध्ये आहे, परंतु मला याची कल्पना आहे की जी काही प्रगती आहे, माझी स्वतःची नाही, देशाची सुद्धा, ती शिक्षणामुळे आहे। आणि मला असं वाटतं की शिक्षण ही जी अपॉर्च्युनिटी मला मिळाली ती प्रत्येक मुलाला मिळावी। त्यांच्या आईवडिलांच्या आर्थिक संपत्तीवरती अवलंबून राहू नये। तर त्यामुळे आमची अशी इच्छा आहे की शिक्षणाकरता सपोर्ट करावं। आणि काय असतं की उपाशी कोणी शिकू शकत नाही, तर त्यामुळे मुलांनी शाळेत यावं, त्यांना शाळेत अनलिमिटेड फूड मिळावं। आणि दॅट अनलिमिटेड फूड इज अ इन्व्हेस्टमेंट इन एज्युकेशन, आणि दॅट इज व्हाय वी सपोर्ट अक्षय पात्र। बिकॉज आपण म्हणतो की अन्नदान श्रेष्ठ दान आहे, विद्यादान श्रेष्ठ दान आहे। आणि जेव्हा अन्नदान आणि विद्यादान हे एकत्र येतं तर त्यामुळे ते अतिश्रेष्ठ दान होतं। आणि मी दानही म्हणत नाही, याला मी इन्व्हेस्टमेंट म्हणते की देशाच्या फ्युचरमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट हवी। आणि टॅलेंट कॅन बी बॉर्न एनीवेअर, बट ऑपॉर्च्युनिटीज आर नॉट. And we want to give everyone the opportunity. We want to level the playing field की प्रत्येकाला उन्नती करता त्याच्याकरता त्यांना वाव असावा। आणि बरेचदा काय होतं की जेव्हा अनफॉर्च्युनेटली कधी पेरेंट्सना समझोता करावा लागतो की जर लिमिटेड मीन्स असतील तर कुणाला शाळेत पाठवणार, मुलाला की मुलीला? आणि मग बरेचदा होतं की मुलीला काय करायचं हे शिकून तू थोडंसं काम कर, म्हणजे सगळ्यांना घरी खाता येईल, तर त्यामुळे तू घरातलं काम कर, तुला शिकवून काय फायदा आहे? त्यामुळे बरेचदा मुली मागे राहतात। ते मागे राहू नये, कारण जर तुम्ही मुलींना शाळेत बोलवलं आणि त्यांना फूड दिलं तर हा जो कठीण प्रश्न आहे आईवडिलांसमोर की मुलींना फूड द्यावं का एज्युकेशन द्यावं, हा प्रश्न अक्षय पात्रच्या या कार्यक्रमामुळे तो मिटतो। सो पेरेंट्स आर नॉट आस्क्ड टू मेक दॅट डिफिकल्ट चॉईस। त्यामुळे मुली शिकू शकतात। आणि आपण पाहिलं आहे की अक्षय पात्रनी सपोर्टेड शाळांमध्ये मुलींचं ग्रॅज्युएशन रेट जास्त आहे, मुलींना त्यांच्या शैक्षणिक आणि आर्थिक उन्नती करता जास्त वाव आहे। आणि म्हणून मला पर्सनली असं वाटतं की जर तुमचं ध्येय आहे की टू सपोर्ट एज्युकेशन, अक्षय पात्रला सपोर्ट करा। जर आपलं ध्येय असेल की सपोर्ट फूड, सपोर्ट हंगर, इरॅडिकेशन ऑफ हंगर, तर अक्षय पात्रला सपोर्ट करायचं। जर आपला गोल असेल की विमेन्स एम्पॉवरमेंट, अक्षय पात्रला सपोर्ट करा। आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येकाला एक
मिशन हवं असतं, एक ध्येय हवं असतं आणि आनंद आणि मी म्हणून अक्षय पात्रला आपलं मिशन केलं आहे की दॅन इन द सेम with the same organization you can support hunger, you can support education, you can support women's empowerment. अक्षय पात्रच्या विकासासाठी आपल्या दोघांचं सुद्धा योगदान आहे. भविष्यात अक्षय पात्रचा विकास कुठे पाहायला मिळेल आणि कशा प्रकारे जे आहे अक्षय पात्र पुढे नागपूरला कुठे किती मुलांना जे आहे आपली सेवा देईल? आमचा गोल आहे, मला असं वाटतं की अक्षय पात्र हे सध्या गुजरातमध्ये, राजस्थानमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये खूप 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 शाळांना आणि खूप विद्यार्थ्यांना सपोर्ट करत आहे आणि आमची अशी इच्छा आहे की महाराष्ट्रातही अक्षय पात्रला जास्त काम करण्याचा अवेलेबिलिटी आणि ऑपॉर्च्युनिटी मिळावी आणि त्याच्याकरता मला असं वाटतं आपण गव्हर्मेंटची सपोर्टची आम्हाला खूप गरज आहे आणि इंडिव्हिज्युअल सपोर्टची खूप गरज आहे. आणि आनंद आणि मी वी आर कम्प्लिटली कमिटेड टू नागपूर किचन की ज्याला जे काही लागेल ते आम्ही करणार. कारण आम्हाला माहिती आहे की आमची दोघांचीही खूप इच्छा आहे की नागपूर किचन हे मोठं व्हावं. सध्या आम्ही 3,000 मुलांना देतो. आमची अशी इच्छा आहे की आपण 20,000 मुलांना रोज जेवण द्यावं. भविष्यामध्ये सध्या जे आहे नागपूरचं अक्षय पात्र हे 3,000 विद्यार्थ्यांना जेवण पुरवत आहे. मात्र भविष्यात जे आहे 20,000 विद्यार्थ्यांना हे जेवण ची सेवा जी आहे ती नागपूरच्या अक्षय पात्रापासून मिळायला हवी अशी इच्छा जी आहे डॉक्टर कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे. कॅमेरा पर्सन विलाससह मी प्रकाश शुंकलवार, महाराष्ट्र TV 24 नागपूर.